नमस्कार. आरोग्य विभाग भरती अंतर्गत मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत आणि लवकरच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या ज्या लिस्ट आहेत त्या पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात येतील आणि सदरच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता आवश्यक कागदपत्रे कोणती, तर या संदर्भातला आजचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी. तर हेच आरोग्य भरतीचं परिपत्रक पाहू शकता. तर यामध्ये अधिकृतरित्या कोणकोणते कागदपत्र गुणवत्ता यादीत येणाऱ्या उमेदवारांनी सादर करावयाचे आहेत यांची संपूर्ण माहिती देण्यात आल्या आहे. तर यामध्ये पहिला महत्त्वाचा मुद्दा पाहू शकता की परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत येणाऱ्या उमेदवारांना त्यांचे पदासाठी ज्या पदाकरता अर्ज केला आहे अशा पदासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे केंद्र किंवा राज्य शासनाचे राजपत्रित अधिकारी, पोस्ट मास्तर, मुख्याध्यापक याबाबत प्राधिकृत सक्षम अधिकारी यांच्याकडून अटेस्टेड कॉपीज किंवा सेल्फ अटेस्टेड म्हणजे स्वयंसाक्षांकित प्रती तसेच ओरिजिनल डॉक्युमेंट तपासणी म्हणजेच कागदपत्र पडताळणीवेळी सादर करणे आवश्यक राहील. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच पाहू शकता की शैक्षणिक, व्यावसायिक, तांत्रिक अर्हता प्रमाणपत्रे व गुणपत्रिका यामध्ये 10वी 12वी प्रत्येक पदानुसार जी शैक्षणिक कागदपत्रे आहेत तर ती तुम्हाला मूळ प्रतीमध्ये सादर करावी लागणार आहेत. त्याचबरोबर प्रत्येक पदाच्या आवश्यकतेनुसार अनुभव प्रमाणपत्र आणि शारीरिक क्षमता, तर यामध्ये पाहू शकता की जर तुम्ही कुठला अनुभव दिला असेल तर तसे प्रमाणपत्र आणि फिजिकल फिटनेसचं सर्टिफिकेट देखील तुम्हाला यासोबत जोडावं लागणार आहे. त्यानंतर जे कॅटेगरी अंतर्गत येतात अशा उमेदवारांना जातीचा दाखला, सक्षम अधिकाऱ्याचा ओरिजिनल सर्टिफिकेट सादर करावे लागेल. त्याचबरोबर वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला, तसेच जन्माचा दाखला किंवा माध्यमिक शालांत परीक्षेचे प्रमाणपत्र म्हणजेच बोर्ड सर्टिफिकेट देखील चालणार आहे. त्याचबरोबर जे कॅन्डिडेट उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्यावरचे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र अंतर्गत येतात तर अशा उमेदवारांनी सदर सक्षम अधिकारी यांच्याकडील नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट तुम्हाला सादर करावे लागणार आहे. आणि सर्व कॅन्डिडेटसाठी महाराष्ट्राचे डोमासाईल म्हणजेच महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. त्याचबरोबर संगणक हाताळणी अर्हता प्रमाणपत्र ज्या पदांकरता MSCIT किंवा इतर समतुल्य प्रमाणपत्र लागणार आहे तर ते तुम्हाला सादर करावे लागणार आहे. त्याचबरोबर जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी क्रमांक येथे तुम्हाला द्यावा लागणार आहे. म्हणजेच रोजगार स्वयंरोजगार जे केंद्र आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर नोंदणी केली असेल किंवा महास्वयं पोर्टलवरती नोंदणी असेल तर तुम्हाला तसा नोंदणी क्रमांक किंवा प्रमाणपत्र सर्टिफिकेट सादर करावे लागणार आहे. त्यानंतर पॅरलल रिझर्वेशन अंतर्गत प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन उमेदवार किंवा अतिउच्च क्रीडा प्रावीण्य गुणवत्ताधारण खेळाडू प्रमाणपत्र, तसेच स्वातंत्र्य सैनिक जे असतील किंवा स्वातंत्र्य सैनिकातील नामनिर्देशित पाल्य असतील तर अशा उमेदवारांना सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले सर्टिफिकेट प्रमाणपत्र ओरिजिनल सर्टिफिकेट तुम्हाला सादर करावे लागणार आहे. बरोबर जे कॅन्डिडेट दिव्यांग कॅटेगरी अंतर्गत येतात तर अशा उमेदवारांना जिल्हा शल्य चिकित्सक तसेच वैद्यकीय मंडळाचे किमान 40% व कायमस्वरूपी दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला येथे सादर करावे लागणार आहे. तसेच ज्या कॅन्डिडेटने अनाथ कॅटेगरी अंतर्गत अर्ज केला असेल तर अशा उमेदवारांना अनाथ प्रवर्गाचे सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. त्याचबरोबर शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांचा अर्ज त्यांच्या विभाग प्रमुखांच्या परवानगीने भरला असल्यास अशा परवानगीचे पत्र देखील चालणार आहे. म्हणजेच येथे NOC लागणार आहे. जे शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी आहेत अशांनी जर अर्ज केला असेल तर त्यांना तसे त्यांच्या अधिकाऱ्यांचे परवानगी प्रमाणपत्र NOC लागणार आहे. त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त शेतकरी यांचे पाल्य असल्यास त्याबाबत सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र तुम्हाला सादर करावे लागणार आहे. EWS अंतर्गत जे येतात त्यांना EWS प्रमाणपत्र लागणार आहे आणि इतर आवश्यक कागदपत्रे देखील तुम्हाला सबमिट करावे लागणार आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला कमीत कमी 2 प्रतींमध्ये सर्व डॉक्युमेंट सेल्फ अटेस्टेड किंवा जे इथे पाहू शकता की पोस्ट मास्तर किंवा राजपत्रित अधिकारी, मुख्याध्यापक यांच्याकडून तुम्ही अटेस्टेड कॉपीज देखील सादर करू शकता व मूळ प्रमाणपत्र देखील सादर करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमचे पासपोर्ट साईजचे फोटो देखील लागतील, ओळखीचा पुरावा, आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटिंग कार्ड यापैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला सादर करावे लागेल. तसेच येथे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र देखील तुम्हाला सादर करावे लागणार आहेत. ही डॉक्युमेंट लिस्ट आहे आणि जर काही यामध्ये ॲड झाली तर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जातील. त्यामुळे अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा. तर लवकरच प्रत्येक पदानुसार आरोग्य विभाग भरती आहे तर यांच्या पात्र उमेदवारांच्या याद्या लवकरच येण्याची शक्यता आहे.